नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा स्मार्टबिट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा इतिहास इयत्ता 6वी स्टेट बोर्ड या पुस्तकातील वैदिक संस्कृती हा घटक अभ्यासणार आहोत. आजचे प्रश्न हे प्राचीन वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यावर आधारित आहे. आपल्याला माहिती आहे, मागील अनेक परीक्षांमध्ये वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यावर वारंवार प्रश्न विचारल्या जातात. त्या दृष्टीने आजची ही प्रश्नमालिका अतिशय उपयुक्त आहे. आजच्या या प्रश्नमालिकेमध्ये जवळजवळ 30 ते 31 प्रश्नांचा समावेश आहे. हे प्रश्न आपल्याला येणाऱ्या सर्व परीक्षांकरता अतिशय उपयुक्त आहे. तर चला सुरुवात करूया या प्रश्नमालिकेला. आजचा पहिला प्रश्न आहे, ऋग्वेदाचा रचनाकाळ कोणता? उत्तर आहे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 हा ऋग्वेदाचा रचनाकाळ आहे. हा प्रश्न याच वर्षी जी काही कोर्टसाठी एक्झाम झाली त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न 2-3 वेळा विचारला गेलेला आहे. त्यामुळे ऋग्वेदाचा रचनाकाळ हा आपल्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरतो. प्रश्न दुसरा, वैदिक संस्कृती म्हणजे काय? उत्तर आहे वेद वाङ्मयावर आधारित जी संस्कृती आहे त्याला वैदिक संस्कृती म्हणतात. ज्या काळामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या वेदांची निर्मिती झाली, या वेद वाङ्मयावर आधारित असणाऱ्या संस्कृतीला वैदिक संस्कृती म्हणतात. प्रश्न तिसरा, वैदिक वाङ्मयातील 4 वेद कोणते? तर आहे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वैदिक वाङ्मयातील 4 वेद आहेत. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा, प्राचीन वेद ग्रंथाचे संकलनकर्ता कोण आहेत? उत्तर आहे महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास, ज्यांना आपण वेदव्यास या नावाने ओळखतो, यांनीच या वेद ग्रंथाचे संकलन केलेले आहे. मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न वारंवार मागील अनेक परीक्षांमध्ये विचारला गेला आहे की वेद ग्रंथाचे म्हणजे जे 4 वेद ग्रंथ आहेत त्याचे संकलन कोणी केले? तर उत्तर आहे वेदव्यास यांनी या ग्रंथाचे संकलन केलेले आहे. प्रश्न पाचवा, वेदामध्ये किती मंडल आणि सूक्त आहेत? उत्तर आहे वेदामध्ये एकूण 10 मंडल आणि 1028 सूक्त आहे. हा सुद्धा प्रश्न बरेचदा मागील परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे, म्हणून हा योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. वेदामध्ये एकूण 10 मंडल आणि 1028 सूक्त आहेत. प्रश्न 6वा, भारताच्या कोणत्या भागात वैदिक संस्कृतीचा विकास झाला? उत्तर आहे भारताच्या वायव्य भाग आणि विशेषतः पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला. कारण आर्य हे मध्य आशियातून आपल्या भारतात आले होते आणि मध्य आशियातून आपल्या भारतात आल्यानंतर पंजाबच्या सुपीक प्रदेशामध्ये सिंधू, सतलज, चिनाब, रावी या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये त्यांना शेती करण्यासाठी सुपीक अशी जमीन होती. त्यामुळे हे आर्य लोक या ठिकाणी स्थायिक झाले आणि वैदिक संस्कृतीचा या ठिकाणी विकास झाला. प्रश्न 7वा, ऋग्वेद ग्रंथात कशाचे वर्णन केले आहे? उत्तर आहे ऋग्वेद ग्रंथामध्ये पूर्ववैदिक आर्यांच्या जीवनाचे वर्णन असून ऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारे कवणे यामध्ये आले आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की प्राचीन काळामध्ये ज्या देवता होत्या त्यामध्ये निसर्ग पूजेला फार महत्त्व होतं आणि या नैसर्गिक देवतांना प्रसन्न करण्यासाठी जे काही स्तोत्र म्हणायचे किंवा जे काही सूक्त म्हटल्या जात होती यांचा समावेश या ऋग्वेदामध्ये केलेला आहे. प्रश्न 8वा, ऋचा कशाला म्हणतात? तर आहे ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हटले जाते. कारण आपल्याला माहित आहे की ऋग्वेद हा अनेक ऋचांचा ग्रंथ आहे. तर ऋचा म्हणजे ऋग्वेदातील प्रत्येक कडवे होय. प्रश्न 9वा, संहिता कशाला म्हणतात? उत्तर आहे 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता म्हणतात.
जे 4 वेद आहे त्यांना संहिता म्हटलं जाते. प्रश्न 10वा. वेदांना दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते? वेदांना श्रुती या नावाने सुद्धा संबोधले जाते. श्रुती म्हणजेच वेद होय आणि वेद म्हणजेच श्रुती होय. प्रश्न 11वा. ऋग्वेद कशाला म्हणतात? उत्तर आहे ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय, ज्यामध्ये अनेक ऋचा आहेत. या ऋचांनी म्हणजे अनेक कडव्यांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. प्रश्न 12वा. ऋचा कशाला म्हणतात? उत्तर आहे ईश्वराची स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजे ऋचा होय. आपल्याला माहित आहे की पद्य आणि गद्य जो गीत गायनासारखा भाग असतो त्याला पद्य असं म्हटलं जाते, तर गद्य म्हणजे जो पाठ्यांश असतो त्याला गद्य म्हटलं जाते. तर अशा प्रकारे ईश्वराची स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजे ऋचा होय. प्रश्न 13वा. ऋग्वेदाचा उपवेद कोणता? तर आहे आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद होय. प्रश्न 14वा. ऋग्वेदामध्ये सर्वाधिक वेळा उल्लेख केलेला प्राणी कोणता? उत्तर आहे ऋग्वेदामध्ये अश्व या प्राण्याचे सर्वाधिक वेळा उल्लेख आलेला आहे. अश्व म्हणजे घोडा आणि घोड्याविषयी ऋग्वेदामध्ये जवळजवळ 215 वेळा उल्लेख आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहे हे मागील बोर्ड एक्झाममध्ये अशा प्रकारे TCSने विचारलेले प्रश्न आपल्याला दिसतात. अलीकडे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, पुराण यांवर प्रश्न विचारले जात आहे. प्रश्नांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. आपल्याला प्राचीन काळाचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. तर म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी उपयुक्त ठरतो. ऋग्वेदामध्ये अश्व म्हणजे घोडा या प्राण्याचा सर्वाधिक वेळा उल्लेख आलेला आहे. प्रश्न 15वा. ऋग्वेदामध्ये सर्वाधिक वेळा उल्लेख आलेल्या नदीचे नाव काय? उत्तर आहे सिंधू. ऋग्वेदामध्ये सर्वात जास्त वेळा उल्लेख असलेली नदी म्हणजे सिंधू नदी आहे. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण नदी म्हणजे सरस्वती नदीचा ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे. सर्वाधिक वेळा उल्लेख असलेली नदी ही सिंधू आहे, जिला इंग्रजीमध्ये इंडस रिव्हर म्हटल्या जाते. 16वा. गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आहे? तर आहे गायत्री मंत्राचा उल्लेख ऋग्वेदामधील 3ऱ्या मंडलामध्ये केलेला आहे. प्रश्न 17वा. यजुर्वेदामध्ये कशाचा उल्लेख आहे? तर आहे यज्ञात म्हटले जाणारे जे मंत्र होते त्या मंत्रांचा समावेश यजुर्वेदामध्ये केलेला आहे. ऋग्वेदानंतर जो वेद निर्माण झालाय तो आहे यजुर्वेद आणि या यजुर्वेदामध्ये प्राचीन काळामध्ये जे यज्ञ केले जाते होते आणि या यज्ञाच्या वेळेस जे मंत्र म्हटले जायचे त्या मंत्रांचा समावेश केलेला आहे. प्रश्न 18वा. यजुर्वेदाचे 2 भाग कोणते? उत्तर आहे शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद हे यजुर्वेदाचे 2 भाग आहे. मग शुक्ल यजुर्वेदात काय आहे? तर शुक्ल यजुर्वेदात केवळ पद्यात असणारे मंत्र आहेत. तर कृष्ण यजुर्वेदात छंदबद्ध मंत्राबरोबर गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण आहे. म्हणजे कृष्ण यजुर्वेदामध्ये मंत्र तर आहेच, परंतु त्याबरोबर त्या मंत्राचे स्पष्टीकरण सुद्धा केलेले आहे. प्रश्न 19. भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदाला म्हटले गेलेले आहे? उत्तर आहे सामवेद. सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटले गेलेले आहे. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा मागील अनेक परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न 20वा. सामवेदात कशाचे वर्णन केलेले आहे? उत्तर आहे ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात कसे गायन करावे याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये केलेले आहे. आणि भारतीय गायनाच्या दृष्टीने सामवेद हा अतिशय उपयुक्त असा वेद आहे. प्रश्न 21. दैनंदिन जीवनातील, इथे जीवनातील पाहिजे, दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे, पीडा
यावर उपाय कोणत्या वेदात सांगितलेले आहे? उत्तर आहे अथर्ववेदामध्ये या प्रकारचे उपाय सांगितलेले आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात, जे संकट येतात, ते निवारण्याचे अनेक उपाय अथर्ववेदामध्ये दिलेले आहे. 22. अंधविश्वास, रूढी व जादूटोना आणि औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदात आहे? तर आहे अथर्ववेदामध्ये अनेक अंधविश्वासाला अनुसरून अशा गोष्टी दिलेल्या आहे. याशिवाय जादूटोना आणि ज्या वन औषधी असतात, त्या वन औषधींची माहिती या अथर्ववेदामध्ये दिलेली आहे. प्रश्न 23. ब्राह्मण ग्रंथ काय आहे? उत्तर आहे यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रश्न 24. संहितेच्या रचनेनंतर कोणत्या रचना केल्या गेल्या? ज्या काही संहिता होत्या 4, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, या संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथे, अरण्यके, उपनिषदे रचल्या गेली. प्रश्न 25. ब्राह्मण ग्रंथामध्ये कोणती ब्राह्मणके आहेत? तर आहे ऐतरेय, शतपथ, तैत्तिरीय, कौशितकी, तांड्य, षड्विश व गोपद यासारखे ब्राह्मणके ब्राह्मण ग्रंथामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बरेचदा जोड्या लावामध्ये विचारला जातो की ऐतरेय काय आहे, गोपद काय आहे? तर ते एक ब्राह्मणके आहे. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. 26. अरण्यके काय आहे? तर आहे अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन असून यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी आरण्यके मध्ये घेतली जाते. आपल्याला माहिती आहे की अरण्यामध्ये जाऊन आपले चित्त शांत होते आणि या शांत चित्ताने अनेक विचार केल्या जाण्याची पद्धती परंपरागत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आणि अशा प्रकारे या अरण्यकामध्ये वेदामध्ये चूक होऊ नये त्यामुळे कुठली खबरदारी घेतली जाते याचे चिंतन केलेले आहे. प्रश्न 27. उपनिषद काय आहे? तर आहे उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. प्रश्न 28. उपनिषदांचा विषय काय आहे? उत्तर आहे सृष्टी कशी निर्माण झाली, ईश्वर काय आहे, आत्मा व परमात्मा या संबंधीचे दार्शनिक विचार उपनिषदामध्ये मांडलेले आहे. जे आत्मा आणि परमात्मा या संदर्भात विचार व्यक्त उपनिषदामध्ये आत्मा व परमात्मा या संबंधीचे दार्शनिक विचार व्यक्त केलेले आहे आणि सृष्टीच्या निर्मितीची चर्चाही यामध्ये केलेली आहे. प्रश्न 29. उपनिषद किती आहेत? तर आहे हे 79 पेक्षा अधिक उपनिषदे आहेत. त्यापैकी 108 हे प्रमुख आहे. त्यामध्ये बृहदारण्यक, छांदोग्य, ऐतरेय, कौशितिक, तैत्तिरीय, केन, कंठ, ईश, श्वेताश्वर, प्रश्न, मांडुक्य इत्यादी मुख्य उपनिषद आहे. हाही प्रश्न बरेचदा जोड्या लावामध्ये विचारला जातो. त्यामुळे या उपनिषदांची नावे जी की महत्वपूर्ण आहे, जे इथे दिलेली आहे, एवढे केले तरी आपल्याला पुरे होईल. कारण 108 उपनिषदांची नावे आपण लक्षात ठेवू शकत नाही. जी उपनिषदांची नावे आतापर्यंत विचारली गेली आहे ती मी या ठिकाणी नमूद केलेली आहे. ती योग्य प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे कोणकोणती? बृहदारण्यक, छंदोग्य, ऐतरेय, कौशितिक, तैत्तिरीय, केन, कंठ, ईश, प्रश्न, मांडुक्य आणि श्वेताश्वर यासारखी उपनिषदे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न 30. वेदांग कोणती आहे? तर आहे शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य आणि कल्पसूत्र ही वेदांग आहेत.
हा सुद्धा प्रश्न जोड्या लावामध्ये विचारला गेलेला आहे. जसं की विचारल्या जाते, निरुक्त हे वेदांग आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कल्पसूत्र हे एक वेदांग आहे, हे आपल्याला माहिती असले पाहिजे. एकूण 6 वेदांग आहे. त्याच्यामध्ये शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य आणि कल्पसूत्र याचा या ठिकाणी समावेश होतो. प्रश्न 31. वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास किती वर्षाचा कालावधी लागला? उत्तर आहे जवळजवळ 1500 वर्षाचा कालावधी वेदग्रंथ, ब्राह्मण ग्रंथे, आरण्यके आणि उपनिषदे यांची रचना करण्यास लागलेला आहे. मित्रांनो, हा या प्रश्नमालिकेमधला शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नमालिकेतील प्रत्येक प्रश्न हा अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला ही प्रश्नमालिका जर उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स असतील त्या पण सेंड करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक यू.